काय वाटतं की सिरीज घेऊन जाल की प्रथम पारितोषिक, तुम्हाला कोणतं प्राइज सगळ्यात जास्त घेऊन जायला आवडेल? आम्ही पहिला प्रथम पारितोषिकसाठीच ट्राय करत आहेत आणि आमचा संघ फिल्डिंगच्या बाबतीत चांगलाच आहे आणि आम्ही प्रथम पारितोषिक नक्कीच घेऊ आणि तसा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. मागचा सामना झाला त्याचे प्लेअर ऑफ द मॅच रोहन यांना आपण पाहिलं. यानंतर त्यानंतरच्या मॅच आपण पाहतोय वी द टायगर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतीये शनेश्वराय रॉयल्सचा संघ, जिथे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. यावेळेसचा चेंडू पहा, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. केवळ एक धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक मितेश चुरीला आपण पाहतोय. या चेंडूवर देखील आली एक. कालच्या दिवसाच्या ब्रेकमध्ये एका गोष्टीवरती आम्ही लक्ष वेधलं की या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. विकेटचं बदन, विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ. धन्यवाद विजय. यावेळेसचा चेंडू पहा, स्लोअर वनचा वापर पाहायला मिळाला. विराज यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी निर्माण झाली होती आणि एस इट इज रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मोहक पाटील यांचा संपतोय खेळ. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आकाशीचा नाद रंगलाय, खेळ जिंकणार हे मैदान. वादळा परी फटके, चेंडू सीमे पार. AVPL आकाशी वाडवाल प्रीमियर लीग. AVPL चषकावर नाव AVPL. धन्यवाद विजय. आयुष वर्तकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, स्वतः कर्णधार आहेत. या चेंडूवरती पहा, रनआउटची संधी अजून एकदा निर्माण झाली होती. स्वप्नील आणि आयुष वर्तक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 वरती 2 अशी स्थिती वी द टायगर्स संघाची. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आल्यात. पंच या चेंडूवरती एकंदरीत धावा 3 धावा. तिहेरीने धाव 4 धावा. एकंदरीत 4 ने धाव संख्या पुढे सरकत असताना 7 वरती जाऊन पोहोचतीये. यावेळेस ऑन साइड ला खेळला गेला. 1 आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय 8 वरती. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथे दूरवरून क्षेत्ररक्षक आले, तद्वर मात्र घेतलेली 1. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय 9 वरती. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेसचा चेंडू नो बॉलचा पंचांचा इशारा. न्यू बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेला, चाललाय गॅप मध्ये. या चेंडूवरती आली 1. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये धाव संख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 10 धावा. धाव संख्या झाली आहे 10 धावा. बॉल किती? 11
11 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. तेजस यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. तिसरं षटक. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेला. कोणती धाव नाही या चेंडूवरती. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. आला AVPL चौकार. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. कोणती धाव नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर आलाय. विकेटचं बटन इथे पाहायला मिळते. संपली जयेश यांची खेळी. धन्यवाद डीजे. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. या चेंडूवरती आले 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेसचा देखील चेंडू वेगवान फटका. एकवीस धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. जिथे 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक. धन्यवाद डीजे. गौरव यांना आपण पाहतो. 21 धावा झाल्यात. यावेळेसचा चेंडू नो बॉलचा पंचांचा इशारा. 2 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. धाव संख्या जाऊन पोहोचते एकंदरीत स्कोर कार्ड वरती 23 धावांवरती. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागत असताना या चेंडूवरती आली 1. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 1 चेंडूचा खेळ समाप्त. जिथे धाव संख्या एकंदरीत आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. या चेंडूवर देखील आले 4 4 4 चौकार. आमच्या यारीचा दम हाय भावा. आता आमची जायलय हवा. आम हलक्यात घ्यायचं नाही. कुणी हलक्यात घ्यायचं नाही. अरे आमचा रुबाब काल पण होता ना आज पण तसाच हाय. आमचा रुबाब काल पण होता ना आज पण. यावेळेसचा चेंडू रनआउटची अपील केली गेली. येस इट इज 5वा धक्का. टीम वी द टायगर संघाला 28 वरती 5 अशी स्थिती सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते टीम वी द टायगर संघाची. या चेंडूवरती आले 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊन पोहोचतोय 29 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धाव संख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 30 वरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेसचा चेंडू बॅटची टॉप एज. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आल्यात. पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर स्वप्नील यांचा खेळ. आमचा मार्केट बघून टार्गेट का करताय प्रत्येक वेळी. आमचा मार्केट बघून टार्गेट
धन्यवाद डीजे. चला यानंतरची होणारी मॅच लिबर्टो इंडियन्स विपक्ष टीम फिनिस्टा दोन्ही संघ कर्णधार या. लिबर्टो इंडियन्स चला लिबर्टो इंडियन्स आणि संघ टीम फिनिस्टा आपला देखील कर्णधार पाठवायचा आहे. चला टीम फिनिस्टा कर्णधार आलेत. मी विनंती करतो मान्य श्री किशोरजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. इथून पुढे आता प्रत्येक मॅच आता इथून पुढे महत्वपूर्ण असणार आहे. पॉइंट्स टेबलचा विचार करता राईट क्लिक कॉल केला गेलाय. राईट क्लिक आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंगचा निर्णय आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मस्ट विन मॅच आहे तुमच्यासाठी. इथून पुढे कशी रणनीती असेल आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने राहिला नाही. नाणेफेकीचा कौल जिंकला असता काय निर्णय असता आणि प्रथम फलंदाजी आहे किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही सुद्धा फिल्डिंगच घेतली असती आणि आम्ही 40 रन पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम फिनिस्टाने आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू टॅप केला गेला आहे. तिथे चाललाय गॅप मध्ये चेंडू. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा स्कोर कार्ड वरती. मितेश चुरी आणि तेजस ही जोडी पाहायला मिळते आपल्याला. यावेळेसचा चेंडू नो बॉलचा पंचांचा इशारा. नो बॉलने धाव फलक पुढे सरकतय जाऊन पोहोचतय. 3 चेंडूच्या खेळाअखेरीच 7 धावा. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटचा फेस लवकर क्लोज केला. निर्धाव चेंडूची ते सांगता आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. तिथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे डेंजर एंडला. मितेश चुरी पाहायला मिळालाय आणि इथे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. चला पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलं रनआउट साठी. महत्वपूर्ण डिसिजन या सामन्यात येईल कारण मितेश चुरी ज्या फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये खेळतोय गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चेंडू झालेत या षटकातील 5 चेंडू झाल्यात.
शेवटचा चेंडू असेल 8 धावा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. 5 बॉलचा खेळ समाप्त, जिथे 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेस बॅकफुटला येऊन कट करत असताना गॅप मध्ये खेळला 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. 2 धावांनी षटक समाप्त झाले. धावसंख्या एकंदरीत 11 पाहायला मिळाल्या. विजयासाठी आवश्यकता अजून उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 18 चेंडू आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू कट केला गेला. या चेंडूवरती पहा फेकी खराब पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 13 वरती. 13 धावा विना गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, रनआउटची संधी, मात्र आपल्या क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचत असताना बॅटर तेजसला आपण पाहिलं. स्ट्रायकिंग एंडला आता मितेश शुरी आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. या चेंडूवरती आली आहे 1. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचते 16 वरती. आता उर्वरित चेंडू 14 बनवायच्यात 15. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळालेत. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस टॅप केला गेला आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. ABPL चौकार मितेश चुरीच्या बॅट मधून. आता नाही हो सोपी गोष्ट राहिली आमची, नाही हो सोपी. 2 षटकांचा खेळ समाप्त. एकंदरीत 21 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 ची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला खेळलेला गेला शॉट. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 वरती जाऊन पोहोचली. आता 11 मध्ये 9 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली होती, मात्र या चेंडूवरती आली 1. आता उर्वरित 10 मध्ये 8 ची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. पुन्हा एकदा एकेरी. पंच या चेंडूवरती काय? यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. ABPL चौकार. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. आयुष वर्तकच्या हातामधून चेंडू चालला सीमारेषा पार. या चेंडूवरती आल्या 4 धावा चौकार आणि विजेता संघ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो शनैश्वराय रॉयल संघ. चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये शनैश्वराय रॉयल संघ आणि मितेश चुरीचा पाहायला मिळालाय. चला मितेश चुरी या प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपणास दिला जाईल. आता नाही हो सोपी गोष्ट राहिली आमची, नाही हो सोपी गोष्ट राहिली आमची. अरे आमच्या बाईची जागा ती आहे टॉप लेवलची, आमच्या बाईची जागा ती टॉप लेवलची. चला मितेश चुरी या